राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, अशा नागरिकांसाठी 10 आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, तर तुम्ही सुद्धा या 10 आनंद निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, याच्यामध्ये शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, सोबतच रेशनवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्या नागरिकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। तर बघा, पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती धान्य मिळणार आहे। तर या धान्यासोबत पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यासोबत रेशनधारकांना 10 वस्तू सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुम्हाला 10 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहेत। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांना सरसकट सर्व रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। ज्या रेशनधारकांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, त्याच नागरिकांना रेशन कार्डवरती 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहेत। रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। सोबतच रेशनधारकांना जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या रेशनधारकांना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। म्हणजेच जर तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल, रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील, तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच रेशनधारकांना हा लाभ सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा, जे रेशनधारक पूर्वीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असतील आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहेत। रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच रेशनधारकांना जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे ती दुसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तुम्हाला सुद्धा तुमच्या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही। सोबतच चौथी पात्रता म्हणजे रेशनधारकांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे तरच तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे आणि रेशन कार्डवरती पैसे मिळवता येणार आहे। तर बघा, रेशनधारकांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सक्षम बनवण्यासाठी या 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। त्यासोबत रेशनधारकांना तुम्हाला पूर्वीपासून फक्त रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ मिळत होते, त्याच्यामध्ये सुद्धा गव्हामध्ये जास्त प्रमाणामध्ये कीड होती, सोबतच तांदळाचा भात सुद्धा चांगला शिजत नव्हता। तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा निर्णय घेतलेला आहे की रेशनधारकांना 10 वस्तू मोफत द्यायचे आहेत, सोबतच रेशन कार्डवरती पैसे सुद्धा द्यायचे आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, सोबतच कोणत्या रेशनधारकांना पैसे मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा, रेशनधारकांना राज्यामधील 90 लाख रेशनधारकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि केसरी रेशन कार्ड आहे। तर या पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून ज्या 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहेत त्या 10 वस्तू सुद्धा बघून
बघून घेऊयात। बघा, रेशन धारकांना सक्षम बनवण्यासाठी सरकारने सर्वात मोठं पाऊल सुद्धा उचललेलं आहे। बघा, पूर्वीपासून तुम्हाला फक्त गहू तांदूळ मिळत होते, परंतु याच्यामध्ये बदल सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला गहू आणि तांदूळ हे 100% मिळत राहतील, तर त्याच्यामध्ये अजून 9 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश सुद्धा केला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती गहू तर मिळणारच आहे, तांदूळ सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत तुम्हाला मसाल्याचे पदार्थ असतील, मोहरीचे तेल असेल, हरभरा असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, मसाल्याचे पदार्थ असतील, साखर असेल, सोयाबीन असेल, मीठ असेल, मैदा असेल, म्हणजेच तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु रेशन धारकांना सरसकट सर्व रेशन धारकांना याचा लाभ घेता येणार नाही, तर यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। प्रमुख जिल्ह्यामधील रेशन धारकांनाच रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत, रेशन कार्डच्या आधारावरती किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 14 जिल्ह्यामधील पिवळ्या रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती 10 वस्तू मोफत सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, रेशन धारकांना जर तुम्ही शेतकरी रेशन धारक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा योजना आहे। जर तुम्ही शहरांमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी योजना आहे, आणि जर तुम्ही गावामध्ये राहत असाल, तुमच्याकडे शेती नसेल, तरी पण तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु हे पैसे कोणत्या रेशन धारकांना मिळतील, कोणत्या जिल्ह्यामधील रेशन धारकांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। सोबतच पैसे मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कशा पद्धतीने हा अर्ज करायचा आहे, म्हणजेच हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे की कागदी अर्ज करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे रेशन धारकांना तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल, रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळवायचे असतील, तरी तुम्ही पण हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। जे रेशन धारक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्याच रेशन धारकांना 10 वस्तू मिळतील, त्याच रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा, रेशन धारकांना तुम्हाला मी सर्वात अगोदर पात्रता सांगितलेली आहे। त्याच्यामध्ये काय पात्रता होते की तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, याच्यामध्ये पोलीस असेल, शिक्षक असेल, रेल्वे कामगार असेल, म्हणजेच सरकारी कोणत्याही कार्यालयामध्ये तुमच्या घरामधील कर्मचारी नसायला पाहिजे, तरच मला याचा लाभ सुद्धा मिळणार आहे। परंतु आता आपण कागदपत्रे बघून घेऊयात, त्यानंतर अर्ज सुद्धा बघून घेऊयात। बघा, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे, आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात, यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे। बघा, जे रेशनधारक पात्र ठरतील, ज्या रेशनधारकांकडे कागदपत्रे असतील, त्यांनाच हा अर्ज सुद्धा करता येणार आहे। तो अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु ज्या 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत, त्या 10 वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे शिलाई मशीन। बघा, प्रामुख्याने राज्यामधील सर्व महिलांना सक्षम बनवण्यासाठी शिलाई मशीन योजनेचे अर्ज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, ज्या रेशनधारकांना शिलाई मशीनचा लाभ घ्यायचा असेल, तर त्या सर्व बहिणींनी, त्या सर्व महिलांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल, जर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यामध्ये थेट 15,000 रुपये रक्कम सोडली जाणार आहे। त्या पैशामधून तुम्ही सुद्धा शिलाई मशीन खरेदी करू शकता। सोबतच रेशनधारकांना जे तुम्हाला दुसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे, तर ती दुसरी वस्तू म्हणजे पिठाची गिरणी। बघा, तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल, तर तुम्ही सुद्धा पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा आहे। तर हा अर्ज समाज कल्याणच्या ऑफिस मध्ये करू शकता किंवा पंचायत समितीमध्ये हा अर्ज सुद्धा करू शकता। म्हणजेच याचे अर्ज पुढील 2 दिवसांमध्ये सुरू सुद्धा होणार आहे, त्याचा GR सुद्धा आपल्याकडे येणार आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरू सुद्धा होणार आहे, त्या प्रकारे माहिती सुद्धा आलेली आहे। बघा, जी पहिली वस्तू मोफत दिली जाणार आहे ती वस्तू म्हणजे शिलाई मशीन योजना, दुसरी वस्तू म्हणजे पिठाची गिरणी,
आणि जी तिसरी वस्तू मोफत दिली जाणार आहे तर ती तिसरी वस्तू महत्त्वाची आहे। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ती वस्तू 100% महत्त्वाची आहे। बघा, ती तिसरी वस्तू म्हणजे तुम्हाला शेळी पालन योजनेअंतर्गत 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीने स्कीम सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, जे शेतकरी बांधव असतील आणि त्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना शेळी खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीने योजना सुद्धा राबवण्यात येणार आहे। त्या योजनेचे अर्ज सुरू सुद्धा होणार आहेत। त्या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, सध्याच्या स्थितीला आपण 3 योजना बघितलेल्या आहेत, 3 वस्तू मिळणार आहेत, त्या 3 वस्तू सुद्धा बघितलेल्या आहेत। उर्वरित 7 वस्तू सुद्धा बघून घेऊया। सोबतच रेशनधारकांना जे तुम्हाला चौथी वस्तू मोफत मिळणार आहे ती चौथी वस्तू म्हणजे 3 गॅस। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु याच्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे मिळणार आहेत किंवा तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करू शकता। त्यासोबत जी 5वी योजना आहे, 5वी वस्तू आहे तर ती 5वी वस्तू म्हणजे 1 रुपयामध्ये भांडे संच। बघा, सध्याच्या स्थितीला बांधकाम कामगारांना 1 रुपयामध्ये भांडे संच मिळत आहे। परंतु जर तुम्ही बांधकाम कामगार असाल त्यासोबत तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा त्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। म्हणजेच रेशन धारकांना 1 रुपयामध्ये मोफत भांडे संच वाटप केला जाणार आहे। त्यासोबत रेशन कार्डवरती जे तुम्हाला 6वी वस्तू मोफत दिली जाणार आहे ती 6वी वस्तू म्हणजे जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुमच्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन सुद्धा सुरू होणार आहे। म्हणजेच तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशन कार्डच्या आधारावरती जी तुम्हाला 7वी वस्तू मोफत दिली जाणार आहे तर ते 7वी वस्तू म्हणजे लाडकी बहीण योजना। बघा, या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच रेशन धारकांना तुम्हाला रेशन कार्डच्या आधारावरती जी 8वी वस्तू दिली जाणार आहे तर ती 8वी वस्तू म्हणजे घरकुल योजना। बघा, तुम्ही जर पिवळे किंवा केसरी रेशन धारक असाल तर तुम्हाला केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। त्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री घरकुल योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करू शकता। त्यानंतर रेशन धारकांना जे 9वी वस्तू मोफत दिली जाणार आहे तर ती 9वी वस्तू म्हणजे रेशन धारकांना मोफत उपचार सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, जर तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सुद्धा देण्यात येणार आहे। जर तुमचं बिल 5 लाख रुपयांच्या वरती झालं तर तुम्हाला पैसे भरावे लागतील, परंतु 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे। त्यासोबत रेशन धारकांसाठी जी 10वी वस्तू मोफत दिली जाणार आहे तर ती 10वी वस्तू म्हणजे ई श्रम कार्ड योजना। बघा, तुम्ही जर रेशन धारक असाल, पिवळे किंवा केसरी रेशन धारक असाल आणि तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर त्या ई श्रम कार्डच्या आधारावरती तुम्हाला महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन मिळणार आहे। ज्या रेशन धारकांनी ई श्रम कार्ड काढलेलं असेल त्यांनाच हा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला या 10 वस्तू मोफत मिळणार आहेत, परंतु रेशन कार्डवरती पैसे कसे मिळवायचे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सुरू करण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। जे रेशनधारक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर बघा, रेशनधारकांना महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डच्या आधारावरती प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु याचा अर्ज करायचा आहे तर तो अर्ज अन्नपूर्णा विभागामध्ये करायचा आहे। तर या 14 जिल्ह्यांची नावे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत। जर तुमचा जिल्हा त्या 14 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत। परंतु काही रेशनधारकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की किती पैसे मिळणार आहेत। बघा, रेशनधारकांना तुमच्या घरामध्ये जर जास्त सदस्य असतील, जास्त व्यक्ती असेल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील। जर तुमच्या घरामधील कमी सदस्य असतील तर तुम्हाला कमी पैसे मिळणार आहेत। परंतु
रेशन धारकांना तुम्ही 2 ते 3 कामे करायची आहेत। त्याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे रेशन कार्डची KYC करा, रेशन कार्ड अपडेट करा, आपले रेशन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत लिंक करायचं आहे। जे रेशनधारक ही महत्त्वपूर्ण कामे करतील त्याच रेशनधारकांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील सर्व रेशनधारकांना हे पैसे मिळणार नाहीत। 14 जिल्हे हे शेतकरी जिल्हे आहेत, त्यामुळे त्या 14 जिल्ह्यामधील रेशनधारकांना पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ते 14 जिल्हे सांगितलेले आहेत। जर तुम्हाला तुमचा जिल्हा पाहायचा असेल तर तो व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे, त्यानंतर तुम्हाला समजणार आहे।